आपण मँगो शिरा बनवणार आहे। त्याच्यासाठी मी 1 वाटी हा रवा घेतलेला आहे, बारीक मीडियम घेतलेला आहे, म्हणजे बारीक पण नाही एकदम। आणि हा मँगो घेतलेले आहेत 2 बारीक कटिंग करून, आणि हे काजू घेतले ते पण लहान लहान कटिंग करून घेतलेलं आहे, आणि बदाम पण, आणि हे मनुका घेतलेत, वेलची घेतले, एक जायफळ घेतले, थोडंसं आपल्याला खिचून टाकायचं आहे, साखर घेतलं 1 वाटी, आणि चवीपुरतं मीठ लागेल। त्यामध्ये 2-3 चमचे तूप घालून घेऊया। तूप आपल्याला पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे। आता हा रवा घेतला आपण, तो आपल्याला हा तुपावर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आपल्याला याच्यासाठी 1 वाटी तरी तूप लागेलच। तूप मी साहित्यामध्ये सांगायचं राहून गेलं, मेन आपल्याला तूपच लागते। आता हा लाल पडेपर्यंत मी भाजून घेते, थोडं तूप याच्यामध्ये ॲड करते। आपला रवा आता खरपूस असा भाजून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आहेत ना आपले, ते टाकून देऊया सर्व। ते पण चांगले थोडा वेळ असे ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला। ड्रायफ्रूट पण आपल्या ह्याच्यामध्ये तुपामध्ये व्यवस्थित आता परतून घ्यायचे आहेत। आता हे आपण मँगो घेतलेले आहेत ना 2 लहान कटिंग करून, ते घालून घेऊया। ते पण ह्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। आपण याच्यामध्ये आता ही मनुका घालून घेऊया, थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेऊया। गोड पदार्थाला चिमूटभर मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही। आणि आपण मँगो घातलेलाच आहे, त्याच्यामुळे गोडपणा त्याच्यामध्ये आलेला आहे। थोडीशी साखर घालून घेऊया आपण, एवढी साखर नाही लागणार आपल्याला, कारण मँगो गोड आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे गरम पाणी करून घेतलं आहे ना, ते घालूया। मी मँगो घातला आहे म्हणून दूध घातलं नाही, म्हणजे शिऱ्यामध्ये दूध पण घालतात। आता मी याला झाकण ठेवून ना 2-3 मिनटं वाफ घेते। आपण झाकण काढून घेऊया, चांगली याला वाफ आलेली आहे। हे बघा, मस्त शिरा पण आपला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं वरून तूप घालूया। हे बघा, वरून तूप घातलेलं आहे मी, आधी पण मी ॲड केलं तूप। 1 वाटी तूप आपल्याला लागतेच शिऱ्यासाठी एवढे। आता आपण ही वेलची घालून घेऊया, घेतली ती, आणि थोडंसं जायफळ घालून घेऊया।
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, आमच्याकडे आवडते म्हणून मी थोडंसं घालते. छान वास सुटलेला आहे. याला मी परत 2 मिनटं आता झाकून ठेवते. याला तूप घातलं आहे आणि वेलची घातले, ते वेलचीचा फ्लेवर येणे. बघा आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि वेलचीचा वगैरे फ्लेवर मस्त त्याला आलेला आहे. हे आपण बासमतीचं पान आहे, माझ्या कुंडीत मस्त झाड झालं आहे छानपैकी. त्याचं थोडंसं पान घालते, त्याचा पण फ्लेवर याच्यामध्ये छान उतरतो गोड पदार्थामध्ये. बघा आपला शिरा आता रेडी आहे. आपला मँगो शिरा रेडी आहे. मस्त मँगोचे छोटे छोटे काप पण त्याच्यामध्ये राहिलेत आणि शिऱ्यामध्ये पण एकदम त्याचा फ्लेवर उतरला आहे. मस्त सुगंध पण छान सुटला आहे. असाच जर तुम्हाला मी शिरा बनवला आहे तसा आवडला असेल तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.